मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज मी आपल्यासमोर आलोय, खास एका कारणानं, की आज मी जो सरपंच द पॉवरमॅन हा चित्रपट बनवला आहे. आमच्या टीम आणि आम्ही खूप कष्टाने बनवलेला आहे मित्रांनो. खरंच त्या चित्रपटाला आपलं खूप मोठं प्रेम आता मिळायला लागलंय. महाराष्ट्रात कुठेही फोन लावला, बऱ्याच ठिकाणी आम्ही लावून पाहिला, दुसऱ्यांना सुद्धा लावायला लावले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या चित्रपटाचं, सरपंच द पॉवरमॅन या चित्रपटाचं नाव तर पोहोचलेलं आहे. आमच्या टीमनं आत्ताच मला असं वाटतंय की जिंकलंय. पण आपलं अजून मला खूप प्रेम मिळणं गरजेचं आहे. आमच्या टीमला प्रेम मिळणं गरजेचं आहे. सर्वत्र आमच्या टीमचे सन्मान होत आहे. चांगल्या पद्धतीनं आम्हाला बोलावलं जात आहे. चित्रपटाचं अं, एकदम ह्या 1-1.5 महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला एक आपलं प्रेम मिळालेलं आहे. असंच प्रेम आमच्याबरोबर तुमचं सदैव राहावं, ही माझी भगवंत चरणी, ईश्वर चरणी प्रार्थना आहे. तर मला मित्रांनो एवढंच सांगायचं आहे, की तुम्ही या चित्रपटाचं पोस्टर, टीझर हे जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त संख्येनं या चित्रपटाला तुम्ही उपस्थित राहा. लवकरच हा चित्रपट आपल्यासमोर सर्व चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. आम्ही जास्तीत जास्त चित्रपटाला थिएटर कसे मिळतील याचा प्रयत्न करतोय आणि दुसरी गोष्ट की हे म्हणजे प्रयत्न करणं आणि म्हणजे खूप अवघड आहे. चित्रपटाला रिलीज करण्यासाठी किती पैसा लागतो त्याच्यात उतरल्यानंतर खरंच कळतंय. आणि ते आज कधी-कधी आम्हाला झोप येत नाही, की का? तर लावतोय आपण एवढे पैसे, कारण प्रत्येकानं पैसा कमवायचं म्हणजे खूप अवघड आहे. मी काय खूप मोठा माणूस नाही. अख्खी टीम आमची खूप यामध्ये कष्ट घेतलेलं आहे सर्वांनी. सर्वांसाठी तुमच्या सदैव प्रेम आहे आणि राहणार आहे हे सुद्धा मला माहिती आहे. परंतु आपण खरंच आमच्या टीमसाठी, आमच्यासाठी आणि आपल्या सरपंच द पॉवरमॅन या चित्रपटासाठी नक्की एखाद्या तरी ग्रुपवर आमचा पोस्टर किंवा टीझर किंवा यापुढे येणारे सर्व गाणे, मग यामध्ये आयटम सॉन्ग आहे. सरपंच हे टायटल गाणं आहे. खतरनाक आणि चांगलं गाणं आहे. आयटम सॉन्ग हे राधा खुडे यांनी गायलेलं आहे. ज्यांनी कचकच कांदा, पाटलाचा बैलगाडा हे गाणे गायले त्या गायिका राधा खुडे यांचं अप्रतिम आयटम सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर विवेक नाईक यांनी सरपंच हे टायटल सॉन्ग गायलेलं आहे, मुंबई. अतिशय सुंदर आणि रांगड्या आवाजामध्ये त्यांनी ते गाणं गायलेलं आहे. ते गाणं ज्यावेळेस येणार आहे आपल्यासमोर, तुम्ही जबरदस्त ते गाणं आहे. प्रत्येक गाणं या चित्रपटामधलं मस्त आहे. विकास सावंत यांनी लव्ह सॉन्ग गायलेलं आहे, की जे जी-टीव्हीवर सुद्धा गायलेले आहेत ते विकास सावंत. आणि दुसरी गोष्ट, की या चित्रपटाला ज्याप्रमाणे आपण आत्तापर्यंत प्रेम दिलंय, त्याप्रमाणे आपण पुढेही द्यावं. मे बी आम्ही 24 एप्रिल हा दिवस फिक्स करतोय. पुढं-मागं होण्याची बहुतेक तर शक्यता नाहीये. 24 एप्रिलला चित्रपट रिलीज व्हावा, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. कारण आत्ता आपण पाहताय धुरंधरला खूप सक्सेस जबरदस्त मिळालेला आहे. आणि माझा विषय असा आहे, की मी जास्तीत जास्त ॲक्शन मूव्ही त्यामध्ये ॲक्शन आता मी जर तुम्हाला संदेश द्यायला लागलो, तर तुम्ही म्हणणार, "काय संदेश देत बसलाय?" हे मराठीतलं आणि अशा पद्धतीचे चित्रपट बरेचसे येतात आणि आपण बघतो त्याची अवस्था काय होते. माझ्याही चित्रपटाचं काय होईल, काय नाही हे मला माहीत नाही. परंतु जे प्रयत्न केलेला आहे, त्या प्रयत्नात आत्तापर्यंतचं मला एक अनुभव आला, की अजून तर चित्रपट रिलीज व्हायला टाईम आहे. तोपर्यंतच मला खूप आपल्या सर्वांकडून, आमच्या भावांकडून, भावंडाकडून प्रेम मिळतंय. या पलीकडे अजून काय सक्सेस पाहिजे? खूप कार्यक्रम केले आत्तापर्यंत ह्या 1.5 महिन्यामध्ये जवळ-जवळ मी प्रत्येक दिवशी कुठं ना कुठं कार्यक्रम केलेले आहेत. कुठं ना कुठं हजेरी लावलेली आहे. मला बोलावलं गेलेलं आहे. प्रेम दिलेलं आहे. आमच्या टीमला बोलावलं गेलेलं आहे. पुणे असेल, यवत असेल किंवा करमाळा असेल, बार्शीमध्ये तर भरपूर कार्यक्रम, इकडे लातूर असेल, बऱ्याचशा ठिकाणी आता कार्यक्रम झालेले आहेत. अजून बऱ्याचशा ठिकाणी बोलवत आहेत. आता भूमला बोलवलेलं आहे. त्यानंतर जामखेडला बोलवलेलं आहे.
त्यानंतर बरेचसे इकडं औरंगाबादला एक कार्यक्रम आहे. म्हणजे असे बरेचसे कार्यक्रम आहेत, की त्या ठिकाणी आम्हाला बोलावलं जातंय. परंतु आम्हाला काही कार्यक्रम असे यायला लागलेत, की 2-2 कार्यक्रम एका-एका दिवशी यायला लागलेले आहेत. त्यामुळे इकडं जायचं का इकडं जायचं ही बी आमची परेशानी चालू आहे. त्यामध्ये आम्ही काही टीमला तिकडं पाठवतोय आणि आपण म्हणत असाल, की टीम तर टीम ही असं आहे, की विखुरलेली असते. एकदम सर्वजण एकत्र येणं खूप अवघड असतं. परवा जो आम्ही 25 जानेवारीला कार्यक्रम घेतला होता, त्या कार्यक्रमामध्ये मात्र सर्व टीम, एवढी टीम हजर होती, की पूर्ण जवळ-जवळ 99% टीम हजर होती. त्या स्टेजवर उभा राहता येत नव्हतं सर्व टीमला. एवढी पूर्ण स्टेज भरलेलं होतं आणि समोर सुद्धा प्रेक्षकांनी भरपूर दाद दिलेली होती. आपण प्रेक्षक मायबाप आम्हाला सांभाळायचे, आम्हाला तुम्ही खूप भरभरून प्रेम द्यायचं एवढीच आमची टीमकडून आपणा सर्वांना विनंती आहे, इच्छा आहे, की या चित्रपटाला मी म्हणतो, की बॉलिवूडसारखं प्रेम द्या. काय कमी आहे आपल्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये असे चित्रपट बनू शकतात, हे आपल्याला दाखवायचंय आणि बॉलिवूड, टॉलिवूड आपल्याला माहिती आहे कसे चित्रपट आणि तुम्ही किती जरी म्हणले, तर मी महाराष्ट्रीयन आहे. महाराष्ट्रातलाच चित्रपट बनवलाय, ॲक्शनपट बनवलाय, ॲक्शन मूव्ही बनवलाय. तो तुम्हाला प्रेम द्यायचंच आणि द्यावंच लागणार आहे. आमची टीमकडून खरंच इच्छा आहे, की आपण सर्वांनी आम्हाला भरभरून प्रेम द्यावं आणि आमच्यासाठी म्हणजे बघा, आता काही गोष्टीत मला असं काही जणांचं म्हणणं आलं, की "सर काही 19-20 होतं चित्रपटामध्ये." हो, बऱ्याचशा पटामध्ये होते. आता बघा रितेश देशमुख सरांचा चित्रपट येतोय एक, तर त्या चित्रपटाविषयी सुद्धा रिव्ह्यू आपण बघितलं तर काही रिव्ह्यू इकडे-तिकडे टाकतात लोक. बरं ठीक आहे ना, चित्रपट निर्मात्यालाच आणि त्या दिग्दर्शकाला किंवा त्यांना माहिती असतं, की ह्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीमध्ये थोडासा प्रॉब्लेम फेस करावंच लागतात. म्हणजे सगळंच 100% होईल असं कुठलीच गोष्ट नाही मित्रांनो. काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. कारण तुम्हाला सांगतो, की माझ्याकडे जे तोडकं-मोडकं साहित्य होतं, माझ्या अनिकेत फिल्म प्रोडक्शनमध्ये जे साहित्य होतं, मी तोडकं-मोडकंच का म्हणतोय, कारण तेवढ्या मोठ्या मशिनरी, तेवढं सगळं उपलब्ध करणं मला हे खूप कठीण होतं आणि त्या कठीण प्रसंगाला तोंड देत-देत मी एक-एक गोष्ट थोडे-थोडे पैसे वाचवत-वाचवत त्यातून ती घेतलेली आहे. आणि आज या अनिकेत फिल्म प्रोडक्शनमध्ये जो माझा सरपंच द पॉवरमॅन चित्रपट तयार झालेला आहे, तो चित्रपट बऱ्याच लोकांनी नव्हे तर 99% लोकांचं मत असं येतंय, की अप्रतिम झालेलं आहे. तुमचं प्रेम मला मिळतंय आणि खरंच त्याचं पोस्टरसुद्धा दाक्षिणात्य टाइप म्हणजेच मी का म्हणतोय असं दाक्षिणात्य, तर खरंच आपल्याला ते चित्रपट आवडतायत. आपण बघतो बरेचसे चित्रपट त्यांचे मगधीरापासून ते आत्तापर्यंतचे मख्खी, मगधीरा एक खूप चित्रपट जे राजामौलींनी तयार केलेले होते किंवा अनेक वेगवेगळे चित्रपट आता आपण येतं आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट जो आहे, धुरंधर द रिव्हेंज हा चित्रपटसुद्धा आपण बघतोय. बहुसंख्य संख्येने जातोय. मग आपल्या मराठी चित्रपटाला का म्हण? अहो तसंच बनवलंय आम्ही. बघा तुम्ही. काहीच कमी नाही. काहीच कमी नाही. सरपंच हा प्रत्येक गावाला असतो. असतो का नाही? मग मला सांगा, सिंघम चित्रपट बघितला तुम्ही? सिंघम. तसंच गाणं सरपंच जबरदस्त आहे. मग मी म्हणतो, की आपण आज आपल्या पोलीस बांधवांना जसं सिंघम बनवलं, तसं सरपंच सुद्धा गावाचा विकासामध्ये ताकद आणि पॉवरफुल पाहिजे म्हणून सरपंच द पॉवरमॅन हा चित्रपट बनलेला आहे. आणि मित्रांनो, आपलं गाव जर पॉवरफुल बनलं, तर आपला देश पॉवरफुल बनणार आहे. मग मित्रांनो, या चित्रपटाला किती प्रेम द्यायचं, हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि द्यावं माझ्यासाठी नाही, खरंच आपल्या देशाच्या विकासासाठी. बरं मी काय हे तुम्हाला नॉलेज देतो आणि असं काही मी तुम्हाला हे करत नाही. एकच सांगतो, माझे वडील अपंग माजी सैनिक होते. देशसेवेत त्यांचा डावा पाय तुटला होता. एक गोष्ट माझ्या वडिलांची नेहमी मला आठवते, "वेल बिगन इज हाल्फ डन." चांगली सुरुवात हे अर्ध यश असतं आणि सीमेवरच फक्त दुश्मन असतात असं नाही मित्रांनो. लढलं तर
देशातल्या अंतर्गत कलह करू नका, सीमेवर लढा. हे आमच्या वडिलांनी मला पहिल्यापासून शिकवलेलं. म्हणून असं वाटतं, की गावं आता सक्षम होणं गरजेचं आहे. मित्रांनो, काही चुकलं असेल तर खरंच माफ करा. खूप हलतीतनं चित्रपट बनलेला आहे. धन्यवाद.